नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा पेपर 1 मराठी व गणित यामधील विभाग 2 गणित यामधील 10वा टॉपिक 10वा घटक वजाबाकी 5 अंकी संख्यापर्यंत हाच्याची वजाबाकी व शाब्दिक उदाहरणं हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. 5 अंकी संख्यांची वजाबाकी, हाच्याची वजाबाकी आणि शाब्दिक उदाहरणे सोडवताना आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्यात ते आज आधी आपण समजून घेणार आहोत. पहिला आहे वजाबाकी करताना संख्या अचूक लिहून घ्यावी. वजाबाकी करताना आपण व्यवस्थित संख्या अचूक लिहून घ्यावी, म्हणजे त्याच्यात चुका केली तर आपलं उत्तर पण चुकतं. दुसरं आहे संख्या लिहिताना मोठी संख्या वर व तिच्या खाली लहान संख्या लिहून घ्या. अंकांची मांडणी त्यांच्या स्थानानुसार करा. वजाबाकी करताना मोठी संख्या आपण वरती लिहितो, कारण मोठ्या संख्येतूनच लहान संख्या वजा होते. लहान संख्येतून मोठी संख्या वजा होत नाही, म्हणून मोठी संख्या आपण वरती लिहितो आणि तिच्या खाली लहान संख्या बरोबर एकक खाली एकक, दशक खाली दशक, शतक खाली शतक असे अंक जर आपण मांडून घेतले स्थानानुसार, तरच आपल्याला ती वजाबाकी करणं सोपी जाते आणि आपल्याला ते अवघड जात नाही. पुढे आहे तिसरा आहे घटक वजाबाकीची सुरुवात सर्वात उजवीकडून अंकापासून, म्हणजे एकक स्थानच्या अंकापासून करा. एकक घरापासूनच आपण बेरीज करायला सुरुवात करतो, तिथूनच वजाबाकी करायला सुरुवात करायची आहे. लहान अंकातून मोठा अंक वजा करताना डावीकडच्या स्थानावरील अंकाकडून हातच्या घ्या व तो अंक 1 ने कमी करा. हातच्याचे मनात ठेवून वजाबाकी करायचा सराव करा. हातच्याची वजाबाकी असते त्यावेळेस काय करायला सांगितले त्यांनी, लहान अंकातून मोठा अंक वजा करताना डावीकडच्या, म्हणजे इकडून आपण जात असतो तर त्याच्या पुढच्या घरातला एक हातचा आपल्याला मागे घ्यायचा आहे आणि मागे घेतल्यानंतर इकडचा त्या घरातला एक त्या संख्येतून 1 कमी करून वरती लिहायचा आहे. आणि आपण हातचा मनात धरून बेरीज वजाबाकी करण्याचा सराव जास्तीत जास्त केला तर आपले हे गणित पटपट आपल्याला सोडवता येतात. 5 आहे शाब्दिक उदाहरणे सोडवताना त्यातील भाषेचा अर्थ नीट समजून घ्या. त्यातील किती उरले, फरक, कितीने जास्त, लहान, मोठे, शिल्लक राहिले यासारखे शब्द ते वजाबाकी साठी वापरत असतात. शाब्दिक उदाहरणामध्ये डायरेक्ट आपल्याला सांगितलेलं नसतं हे याच्यातून हे वजा करा, आपल्याला असं स्पष्ट सांगितलेलं नसतं. त्याऐवजी त्याने विचारतात किती उरले, याच्यातील फरक कितीने जास्त, कितीने कमी, लहान मोठा, किती शिल्लक राहिले यासारखे शब्द आपल्याला वजाबाकीमध्ये काय करत असतात ते शाब्दिक उदाहरणामध्ये देत असतात आणि आपल्याला या शब्दावरून आपल्याला क्रिया समजून घ्यायची असते. उदाहरणार्थ 225 मध्ये किती मिळवावेत, म्हणजे उत्तर 575 येईल. याचा अर्थ 575 ही एक मोठी संख्या आहे. दोन संख्येची बेरीज 575 आहे. या संख्येत किती मिळवावी, म्हणजे ही संख्या येईल असं सांगितलं. मग ही त्यांचे शेवटचं उत्तर हे आहे. मग या संख्येतून जर ही वजा केली तर किती मिळवावे लागतील ती संख्या आपल्याला आपोआप मिळणार आहे. इथं आपल्याला वजाबाकी करावी लागेल. 6 आहे अक्षरात दिलेल्या किंवा व्यवहारी वाचताना दिलेल्या संख्या प्रथम अंकात लिहून घ्या. उदाहरणार्थ 35,000, 35,500. आडव्या मांडणीतील वजाबाकीचा भरपूर सराव करा. आपण व्यवहारात बोलताना 35,000 बोलतो, परंतु आपल्याला लिहिताना अंकात आपल्याला त्या संख्या पाऊण, साडे, सव्वा असं दिलेलं असतं. ते आपण व्यवहारिक भाषेत बोलत असतो, परंतु आपल्याला त्या संख्या अंकात लिहिता येणं पण खूप गरजेचं आहे. आडव्या मांडणीतील वजाबाक्यांचा भरपूर सराव करा. आडव्या मांडणीचा वजाबाकीचा सराव केला तर आपल्याला पटपट सर्व गणित सोडवता येतील. स्वाध्याय वजाबाकी. आपल्याला काही स्वाध्यायासाठी उदाहरणं दिलेत, नमुना प्रश्न, ते आपण पाहणार आहोत. 7,000 वजा 2,098 या वजाबाकीचे उत्तर किती. इथे आता 7,000 ही आपल्याला संख्या दिली आहे, तर आपल्याला ती संख्या व्यवस्थित लिहून घ्यायची आहे. त्याच्यानंतर वजा
वजाचं चिन्ह 2098, एकक खाली एकक, दशक खाली दशक, शतक खाली शतक आणि हजाराखाली हजार. तर ही वजाबाकी करायची. तर इथं एकक, दशक, शतक तिन्ही घरात शून्य आहे. मग आपण शतकाचा आधी शून्याशी शून्य, शून्यामधून इथं एकक घराची वजाबाकी आपण प्रथम करतो. मग शून्यामधून 8 वजा होत नाही. शेजारच्या घरात हा शून्य कट करून वरती लिहावा लागेल. शेजारच्या घरातून हातचा घ्यायला तिथं पण शून्य आहे, त्याच्यावर पण काट मारू, ते वरती लिहू. त्याच्या शेजारच्या घरातून हातचा घ्यायला तिथं पण शून्य आहे, मग तो पण काट मारू आणि वरती लिहू. मग आपल्याला इथं हा शून्य वरती लिहिला तर शेजारच्या घरातून इथं हातचा घ्यावा लागेल. इथं झाले 10. 10तून एक हातचा आता इकडे घेता येईल. शून्यातून घेता येत नव्हता. 10तून एक हातचा इकडे घेतला, इथे झाले 10 आणि इथे राहिले 10 मधून एक गेल्यावर इथं राहिले 9. आता इथे 10 झाले, परंतु आता हे इकडचा एक हातचा इकडे घ्यावा लागेल. इथं पण शून्य एकटाच आहे, मग त्याला एक हातचा इकडे द्यावा लागेल. इथे झाले 10 आणि 10 मधून एक इकडे गेल्यावर इथं राहिले 9. आता आपण हातचा देऊन घेतला. आता आपल्याला बेरीज करणं सोपं जाणार आहे. 10तून 8 गेले, राहिले 2. 9तून 9 गेले 0. 9मधून 0 गेला 9. 7मधून 2 गेले 5. 5902 उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे आपल्याला प्रथम वजाबाकीमध्ये शून्य वरती असतील तर आपल्याला कशा प्रकारे हातचा देऊन घ्यायचा पुढच्या घरात जाऊन, आणि मग हातचा वरती लिहिल्यानंतर खालची वजाबाकी करणं सोपं जातं. हातचा आधी देऊन घ्यायचा, नंतर वजाबाकी करायची आहे. पुढचं उदाहरण आहे, हे पहा. इथं दिले 41,185 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 68,903 येईल. पहा, एकूण दोघांची बेरीज आहे 68,903. याची आणि अजून एक संख्या असेल त्याची बेरीज आहे 68,903. मग हे एकूण बेरीज आहे दोघांची. मग ह्या एकूण बेरजेतून जर हे वजा केले तर आपल्याला किती मिळवावी ती संख्या सहज मिळेल. म्हणून मग आपण काय करणार आहोत, 68,903 वजा 49,185, एकक खाली एकक, दशक खाली दशक असं आपण मांडून घेतलेलं आहे स्थानानुसार. आता आपण वजाबाकी करणार आहोत. एककाची वजाबाकी प्रथम करायची. 3मधून 5 जात नाही, 3वर काट मारले, वरती लिहिले. शेजारच्या घरात शून्य आहे, त्याच्यातून हातचा घेता येत नाही, मग त्याच्यावर पण काट मारली, ते वरती लिहिले 0. शेजारच्या घरातून इकडं हातचा घेतला शून्याकडे. 9मधून हातचा घेता येतो, 9मधून एक हातचा गेला, इथे राहिले 8, इथे झाले 10. तर 10मधून एक हातचा इकडे घेता येईल, मग इथे राहतील 10मधून एक गेल्यावर 9. आता इथं 8मधून 9 वजा होत नाही, परत 8मधून 9 वजा होत नाही, मग 8वर काट मारली, 8 वरती लिहिले. शेजारच्या घरातून एक हातचा घेतला, इथं 6 होते, एक हातचा गेल्यावर राहिले 5. आता आपण वजाबाकी करून घेणार आहोत. इथं आपल्याला घर आखले तर व्यवस्थित वजाबाकी करता येते. पहा, इथे 13मधून 5 गेले, 13च्या पुढं 13 नंतर 5 राहिले 8. 9मधून 8 गेले, राहिला 1. 8मधून 1 गेले, राहिले 7. 18मधून 9 गेले, राहिले 9. 5मधून 4 गेले 1, मग 19,718 हे उत्तर आलेलं आहे. 19,718 पर्याय क्रमांक 2. पुढचा आहे प्रश्न आहे, सोबतच्या वजाबाकीत रिकाम्या चौकटीत समान अंक आहे, तो अंक कोणता? पहा, इथे आपल्याला असं गणित दिलेलं आहे. 2 अशा चौकटी दिल्या आहेत रिकाम्या, त्याच्यामधला अंक आपल्याला शोधायचा आहे. उत्तर अशा प्रकारच्या गणितामध्ये उत्तर दिलेलं असतं, परंतु आपल्याला फक्त अंक शोधायचा असतो. उत्तर पण दिलं आहे 6,681. मग हे एकदम सोपं आहे. अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये आता वजाबाकी आहे. किती मधून 5 घालवले तर 6 राहतील, 1 राहील, तर 6 मधून 5 घालवले तर 1 राहील. परत इथे
समान अंक आहे इथं, इथे पण इथे 6 जर ठेवले, 6 मधून 8 वजा होत नाही, इथे झाले 16, इकडून घेतला 1, इथं राहिले 8. 16 मधून 8 गेले 8, 8 मधून 2 गेले 6, 8 मधून 2 गेले 6 आणि एकाशी 1, मग इथे 2 ठिकाणी काय येईल? 6. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, सलमाकडे 519 रुपये होते, त्यापैकी 315 रुपये तिने किराणा माल खरेदी करण्यासाठी खर्च केले, तर तिच्याकडे किती रक्कम उरेल? पहा आता, 519 रुपये होते तिच्याकडे, त्याच्यापैकी 315 तिने खर्च केले, तर तिच्याजवळ किती शिल्लक राहील? खर्च केले म्हणजे ते वजा झाले, खर्च झाले, ते वजा होतील. मग 9 मधून 5 गेले 4, एकामधून संख्या मांडून घेतल्या आपण, एकक खाली एकक, दशक खाली दशक, शतक खाली शतक. 9 मधून 5 गेले 4, एककामधून 1 गेला 0, 5 मधून 3 गेले 2, 204 उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 4 तिच्याजवळ किती शिल्लक राहतील? मग 204 रुपये शिल्लक राहतील. आता आपण स्वाध्याय 10.1 पाहणार आहोत. सरावासाठी आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. पहा, पहिला प्रश्न आहे, 1000 या संख्येची लगतची मागची संख्या कोणती? पहा, लगतची मागची आणि पुढची संख्या शोधणे अतिशय सोपं आहे. जर आपल्या लगेच मागची संख्या शोधायची असेल तर लगतची मागची संख्या 1 ने कमी असते. मग जर 1000मधून 1 वजा केला तर 10, शून्यामधून इथं झाले 10, इथं झाले 10, इथं झाले 10 आणि इकडं हाता गेल्यावर इकडं राहिले 0. मग 10 मधून 1 गेले 9, इकडे हातचा गेला 1 म्हणून इथं राहिले 9, इथं पण राहिले 9. मग 9शी9 आणि 9शी9, 999 उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3. 1000च्या लगतची मागची लगेच दुसरी संख्या आहे 999. 999 मध्ये आपल्याला विचारलं 999 ची पुढची लगतची संख्या, तर याच्यामध्ये 1 मिळवावं लागेल आणि मागची संख्या काढण्यासाठी 1 वजा करावा लागतो आणि पुढची संख्या काढण्यासाठी 1 मिळवावा लागतो, म्हणजे पुढची संख्या मिळते आपल्याला. पुढचा प्रश्न आहे, 22,222 ही संख्या आपण लिहिणार आहोत. 22,222 वजा 1,111 ही वजाबाकी आपल्याला करायची आहे. 2 मधून 1 गेला 1, 2 मधून 1 गेला 1, 2 मधून 1 गेला 1 आणि 2 मधून 1 गेला 1, 2शी2, मग 21,111 उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. प्रश्न तिसरा आहे, 28,845 वजा 18,978 अशी वजाबाकी आहे आणि त्यांनी आपल्याला ती वजाबाकी करायला सांगितलेली आहे. हा, इथे 5 मधून 8 जात नाही, 5 वरती मांडले, हातचा घेतला शेजारच्या घरातून, झाले 15, इथे राहिले 3, इकडून हातचा घेतला झाले 13 आणि इथे राहिले 7, 7 मधून 9 जात नाही, इथे हातचा घेतला, इथे झाले 17, इथे राहिले 7, 7 मधून 8 जात नाही, इथे 17 राहिले, इथे राहिला 1. आता पहा, या 15 मधून 8 गेले, 15च्या पुढं 15 मधून 8 गेले तर राहिले 9, 10, 7 राहिले. परत इथे 13 मधून 7 गेले तर ते 3 वरचे आणि हे 3 म्हणजे 6. इथं 7 मधून 9 गेले, 17 मधून 9 गेले तर राहिले 8. परत इथं 17 मधून 8 गेले, 17 मधून 8 गेले तर राहिले 9 आणि 1 मधून 1 गेला राहिला 0. 9,867 उत्तर आलेलं 9,867. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलेलं आहे. पुढचा आहे चौथा प्रश्न, जर 15,000 5,000 गेले तर 10,000 राहतात. मग 15,222 मधून काय विचारले, 15,222 मधून
5222 वजा झाले तर किती उत्तर येईल? मग हे वरचे सगळे वजा झाले, दोनामधून 2 गेले 0, दोनामधून 2 गेले 0, दोनामधून 2 गेले 0, पाचामधून 5 गेले 0, एकाशी 1, मग 10,000 उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 5वा प्रश्न आहे, जर त्यांनी काय सांगितले, जर या चौकटीत रिकामी जागा दिली आहे आपल्याला आणि ती काढायची आहे. जर यांची बेरीज एवढी येते तर चौकटीत येणारी संख्या कोणती? या दोघांची बेरीज एवढी आहे, एकूण बेरीज एवढी आहे. मग या एकूण मधून जर हे वजा केले तर आपल्याला ही संख्या मिळणार आहे. मग 11,177 वजा 7,651. पहा, ही वजाबाकी आपल्याला करायची आहे. 7मधून 1 गेला 6, 7मधून 5 गेले 2, एकामधून 6 वजा होत नाही, वरती लिहिले. शेजारच्या घरातून 1 हातचा घेतला, इथं राहिले 0, 0मधून 7 वजा होत नाही, शेजारच्या घरातून 1 हातचा घेतला, इथं झाले 10, इथं राहिले 0. 11मधून 6 गेले राहिले 5, 10मधून 7 गेले राहिले 3 आणि 0शी 0, मग 3,226 उत्तर आलेलं आहे. 3,526 पर्याय क्रमांक 1 बरोबर. पुढचं उदाहरण आहे, 6,000 दिलेत आपल्याला, एक चौकट दिली आहे, हे वजा 4,538 असं गणित दिलेलं आहे. उत्तर दिले 2,091. मग हे अशा प्रकारचं उदाहरण सोडणं अतिशय सोपं आहे, कारण आपल्याला तिथं उत्तर दिलेलं आहे. तिथं फक्त वरची संख्या आपल्याला शोधायची आहे. 9मधून 8 गेला 1, 2मधून 3 जात नाही म्हणून हातचा घेतला इकडून, इथं राहिले झाले 12, 12मधून 3 गेले 9, मग किती मधून 6 गेल्यावर 5 गेल्यावर 0 राहतील, इथं असतील 6, 6मधून 1 हातचा इकडे गेल्या, इथं राहिले 5, 5मधून 5 गेला 0 आणि 6मधून 4 गेले 2, मग ह्या चौकटीत येतील 6. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, 13,500 आणि 15,500पेक्षा 13,500 15,500पेक्षा कितीने कमी आहेत? पहा, आता 13,500 आणि 15,500 ही संख्या आपल्याला लिहिता येणं प्रथम गरजेचं आहे, नाहीतर आपल्याला ते उत्तर सोडवता येणार नाही. काय सांगितले? 13,500 आणि 15,500. मग मोठी संख्या कोणती येते आपण आधी लिहिणार आहोत. मग 15,500 15,500 आहेत, 15,000 पूर्ण झालेले नाहीयेत. मग 14,000 आणि पाऊण, हजारातला पाऊण अर्धा आहे 500 आणि पाऊण आहे त्याच्यात 250, परत 250 मिळवले 500 मध्ये म्हणजे 750. हे 15,500 झाले. त्यात दुसरी संख्या आहे 13,500. 13 साडे म्हणजे अर्धा, हजारातला अर्धा म्हणजे 500, मग 13 आणि 500 13,500. याच्यातली फरक विचारलाय, शून्याशी फरक म्हणजे वजाबाकी. आपल्याला हे मोठी संख्या ही आहे, लहान संख्या ही आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली तर आपल्याला फरक भेटणार आहे आणि ती संख्या भेटणार आहे. 0मधून 0 गेला 0, 5शी 5, 7मधून 5 गेले 2, 4मधून 3 गेला राहिला 1, मधून 1 गेला 0, 1,250 उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4. 8वा प्रश्न आहे, 12,500 बरोबर ही संख्या आहे. 12,500 म्हणजे किती? तर आता 11,000, 1,000, 12,500 म्हणजे 1,000 आणि 1,100 आणि 75. 12,500 म्हणजे पाऊण, 1 आणि पाऊण म्हणजे हा पाऊण. 100 मधला पाऊण म्हणजे 75. बरोबर ही संख्या 12,500 आहेत आणि त्या संख्येला या 75 मध्ये किती मिळवले तर 12,500 होतील. मग ह्या संख्येमधून जर 75 आपण वजा केले तर ती संख्या आपल्याला भेटणार आहे.
पाचामधून 5 गेले 0, 7मधून 7 गेले 0, 1 आणि 1 1100. म्हणजे या संख्येमध्ये 1100 मिळवले तर आपल्याला ही 12.5 ही संख्या मिळेल. आणि कारण हे समान चिन्ह आहे म्हणजे इकडे 12.5 इकडे पण 12.5 असणार आहे. मग ते आहे पर्याय क्रमांक 3. 1100 उत्तर इथं आलेलं आहे. 1100 मध्ये 75 मिळवले तर 1175 होईल आणि 1175 म्हणजे 12.5. दोन्ही संख्या इक्वल आहेत, समान आहेत. हे समानतेचं चिन्ह आहे, दोन्हीकडे समान संख्या असणार आहे. पर्याय क्रमांक 3. 9वा प्रश्न आहे, 2500 किती मिळवावेत म्हणजे 5,500 येतील. पहा इथे 2500. आता इथे अडीच, 2 आणि अर्धा म्हणजे अडीच, 2000 आणि अर्धा, हजारातला अर्धा म्हणजे 500. 2500 किती मिळवावेत म्हणजे 5,500 होतील. मग 5,500 म्हणजे 5,000 आणि 250, हजारामधला पाव म्हणजे 1.25. मग हे 5,000 आणि हजारामधला पाव म्हणजे 250. मग 5,250 म्हणजे 5,500 आणि 5,500. 2500 किती मिळवावेत म्हणजे 5,500 होतील. हे दिले आपल्याला आणि या दोघांची बेरीज हे 5,500 म्हणजे 5,250 आहे. 5,250 मधून 2,000 हे 2,500 वजा केले तर आपल्याला ती संख्या 2,500 किती संख्या मिळवावी लागणार आहे ती संख्या मिळणार आहे. शून्यामधून 0 गेला 0, 5मधून 0 गेला 5, 2मधून 5 जात नाही, वरती लिहिले. शेजारच्या घरातून एक हातचा गेला, झाले 12, 12मधून 5 गेले 7, इथं राहिले 4, 4मधून 2 गेले 2, 2,750 उत्तर आलेलं आहे. 2,500 मध्ये 2,750 मिळवले तर 5,250 होणार आहेत. पहा मग 2,750 पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 10वा प्रश्न आहे, 39,486 वजा 10, 39,486 वजा 25,125 असं गणित आहे. आता वजाबाकी करायची आहे. एककाकडून सुरुवात करू. 6मधून 5 गेले 1, 8मधून 2 गेले 6, 4मधून 1 गेला 3, 9मधून 5 गेले 4, 3मधून 2 गेले 1, मग 14,361 असं उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पहा 11वा प्रश्न आहे, 3 अंकी लहानात लहान विषम संख्या. पहा 3 अंकी लहानात लहान विषम संख्या आहे. 3 अंकी लहानात लहान विषम संख्या आहे 100 व 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या आहे 98. विषम संख्या विचारलंय हे 101. 3 अंकी लहानात लहान विषम संख्या आहे 101 आणि 2 अंकी लहानात लहान मोठ्यात मोठी समसंख्या आहे 98. मग त्यांनी विचारलंय यांच्यातील फरक किती. मग 98 नंतर 99, 100 आणि 101 म्हणजे 3. 101 मधून 98 गेले तर 3 राहतील. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पहा एका गावात 12वा प्रश्न, एका गावातील मतदारांची संख्या 15,789 आहे. त्यापैकी 8,791 पुरुष मतदार असतील तर स्त्री मतदारांची संख्या किती. एकूण 15,700 एकूण आहे 15,781. त्यापैकी पुरुष एवढे आहेत. मग स्त्रिया काढायला सांगितल्यात. मग पुरुष वजा केले एकूण मधून तर स्त्रिया आपोआप निघणार. आपल्याला स्त्रियांची संख्या समजणार आहे. पहा एवढे पुरुष आहेत. एकूण मधून ते पुरुष वजा केले तर आपल्या स्त्रिया निघणार आहेत. एकामधून 1 गेला 0, 8मधून 9 जात नाही, 8 वरती लिहिले. शेजारच्या घरातून एक हातचा घेतला, इथं राहिले 6, 18मधून 9 गेले 9, 6मधून 7 जात नाही, परत 6 वरती लिहिले. शेजारच्या घरातून एक हातचा घेतला, झाले 16, इथं राहिले 4, 4मधून 8 वजा होत नाही, परत 4 वरती लिहिले. शेजारच्या घरातून एक हातचा घेतला, एकच होता तिथं, एकामधून 1 गेला, इथं राहिले 0. इथून 17मधून 7 गेले तर राहिले 9.
आणि 14 मधून 8 गेले तर राहिले 6 आणि शून्याची शून्य, मग 6990 उत्तर आलेलं. 6000 इथे 15,789 आहे, तिथे आपण 1 लिहिला. 9 मधून 1 गेला तर इथं 8 होईल. उत्तरात दुसरं काहीच बदल होणार नाही, कारण 9 मधून 1 जातो. मग 6998 असं उत्तर येणार आहे. 6998 पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 13वा प्रश्न, एका संख्येत 8, 10,000, 5,000, 4 शतक, 2 दशक व 0 एकक आहेत. या संख्येतून 80,420 ही संख्या वजा केल्यास कोणती संख्या मिळेल? पहा, हे आपल्याला अक्षरात दिली आहे, ती आपण संख्या अंकात लिहिणार आहोत. 8 10,000, 10,000च्या घरात 8, हजाराच्या घरात 5, शतकाच्या घरात 4, दशकाच्या घरात 2 आणि एककाच्या घरात 0. मग 85,420 ही संख्या तयार झाली. या संख्येतून 80,420 ही संख्या वजा केली तर आपल्याला विचारले त्यास कोणती संख्या मिळेल? तर 0 मधून 0 गेला 0, 2 मधून 2 गेला 0, 4 मधून 4 गेले 0, 5 मधून 0 गेला राहिला 5, 8 मधून 8 गेला 0, 5,000 उत्तर येते. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 14वा प्रश्न, एका कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत 19,999 आहे, तर दुसऱ्या कंपनीच्या त्याच प्रकारच्या वॉशिंग मशीनची किंमत 21,550 आहे, तर त्या दोघांच्या किमतीतील तफावत किती? तफावत विचारले म्हणजे वजाबाकी सांगितली आहे. मग मोठी जास्त किंमत असलेली वॉशिंग मशीनची किंमत आहे 21,000. मग मोठी संख्या आपण वजाबाकी करताना, तफावत म्हणजे वजाबाकी आहे आणि वजाबाकी करताना आपण मोठी संख्या प्रथम वरती लिहित असतो. मग 21,550 वजा 19,999 ही वजाबाकी आपल्याला करायची आहे. मग 10 मधून 0 मधून 9 जात नाही, 0 वरती लिहिला, शेजारच्या घरातून 1 हातचा घेतला, झाले 10, राहिले 4, 4 मधून 9 जात नाही, 4 वरती लिहिले, शेजारच्या घरातून 1 हातचा घेतला, झाले 14 आणि इथे राहिले 4, परत 4 मधून 9 होत नाही, 4 वरती लिहिले, शेजारच्या घरातून 1 हातचा घेतला, झाले 14, इथे राहिले 0, 0 मधून 9 जात नाही, परत इकडून शेजारच्या घरातून 1 हातचा घेतला, झाले 10, इथे राहिला 1. आता आपण वजाबाकी करणार आहोत. प्रथम आपण हातचा देऊन घ्यायचा आणि मग संख्येमधून वजाबाकी करायची. 10 मधून 9 गेले 1, 14 मधून 9 गेले 5, 14 मधून 9 गेले 5, 10 मधून 9 गेला 1, 1 मधून 1 गेला 0, 1,551 उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 15वा प्रश्न आहे, 8,500 कोणती संख्या वजा करावी म्हणजे 3 अंकी लहानात लहान संख्या येईल? 8,500 पहा, 3 अंकी लहानात लहान संख्या आपल्याला प्रथम 8,500 म्हणजे किती? म्हणजे 8,000 पूर्ण नाहीत, 7,000 आणि हजारातला पाऊण म्हणजे 750. 8,500 म्हणजे 7,750 म्हणजे 8,500 कोणती संख्या वजा करावी म्हणजे 3 अंकी लहानात लहान संख्या येईल? 3 अंकी लहानात लहान संख्या आहे 100. मग याच्यामधून 100 वजा केले तर आपल्याला ती संख्या मिळणार आहे. 0तून 0 गेला 0, 5शी 5, 7 मधून 1 गेला राहिले 6, 7शी 6, 7,650 ही संख्या वजा केली तर आपल्याला लहानात लहान संख्या 3 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे 100 येईल. 7,650 पर्याय क्रमांक 3. 16वा प्रश्न आहे, 2019च्या शालांत परीक्षेला एका गावातील 3,449 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 1,056 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले म्हणजे नापास झाले, तर किती उत्तीर्ण झाले? मग एकूण संख्या एवढी आहे, त्याच्यापैकी एवढे 1,056 उत्तीर्ण म्हणजे नापास झाले. म्हणजे नापास बाजूला केले तर आपल्याला पास झालेले
एकूण मधून वजा केले, बाजूला काढले तर 5 झालेले विद्यार्थी मिळणार आहेत. हे एकूण त्यांची विद्यार्थी आहे, त्याच्यापैकी 1056 हे काय आहेत, नापास झालेले विद्यार्थी आहेत. आणि मग हे नापास झालेले एकूण विद्यार्थी हे अनुत्तीर्ण म्हणजे नापास विद्यार्थी, आणि जे आपल्याला उत्तर येईल ते उत्तीर्ण विद्यार्थी आपल्याला ते मिळणार आहेत. मग 9 मधून 6 गेले, राहिले 3. 4 मधून 5 जात नाही, वरती घेतला, लिहिला, शेजारच्या घरातून एक हातचा घेतला, झाले 14, तर राहिले 3. 14 मधून 5 गेले, राहिले 6, आणि 3 मधून 0 गेला, 3 मधून 1 गेला, 2. 2363 उत्तीर्ण विद्यार्थी शिल्लक यातील 14 मधून 5 गेले, राहिले 9. 2393 विद्यार्थी उत्तीर्ण होतील, पास होतील. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 17वा प्रश्न आहे, सुजाताने 7007 ही संख्या लिहिताना चुकून 70,007 अशी लिहिली तर तिचे उत्तर कितीने चुकले? 7007 म्हणजे ही संख्या 7007 ही संख्या तिने लिहिली अशी, मग याच्यातला फरक विचारलाय या दोन संख्येचा, मग वजा करावा लागेल. या लिहिलेल्या संख्येतून ही खरी संख्या वजा करावा लागेल. मग 7007 ही वजा केली तर उत्तर येईल 7 मधून 7 गेले 0, 0 0 0 0, 7 मधून 7 वजा होत नाही, 0 वरती लिहिले, शेजारच्या घरातून 1 घेतला, झाले 10, इथे राहिले 7 मधून 1 हातचा इकडे गेल्या, इथे 6 राहिले, तर 10 मधून 7 वजा केले, राहिले 3. 6 मधून वजा करायला काहीच नाही, ते खाली जसे तसे लिहिले, मग झाले 63,000. 70,007 मधून 7007 वजा केले तर 63,000 शिल्लक राहतात. मग पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 18वा प्रश्न आहे, आपल्याला एक गणित दिलं आहे. अशा प्रकारचे गणित आपल्याला नेहमी स्कॉलरशिपला विचारले जातात. गोल आहे, हा त्रिकोण आहे, 3, 8, 9 अशी संख्या दिली आहे. त्याच्यामधून 18 त्रिकोण, परत हा गोल आणि 9 अशी संख्या दिली आहे. त्याचं उत्तर आहे 35,932. तर आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. पहा इथं गोलाच्या जागी आणि त्रिकोणाच्या जागी कोणती संख्या येईल ते विचारलं आहे. पहा 9 मधून इथे 7 आहे, 9 मधून 7 गेले, राहिले 2. 8 मधून किती गेल्यावर 3 राहतात, तर इथे आहेत 5. आणि 3 मधून किती गेले, मग 3 मधून किती, इथं 3 मधून 4 वजा केले, 3 मधून 4 वजा होत नाही, झाले इथं 13. इकडून हातचा घेतला 1, 13 मधून 4 गेले, राहिले 9. मग इथं किती मधून 8 घालवले तर 5 राहतील. मग इथं 4, इथं आपण ते 4 घेतला, इथं पण 4 घ्यावा लागेल. 4 मधून 8 वजा होत नाही, 4वर काट मारली, इकडे एक हातचा घेतलेला आहे 4 मधला, म्हटल्यावर इथं 3च राहतील. 3 मधून 8 वजा होत नाहीत, इकडून हातचा घेतला, 13 झाले. 13 मधून 8 गेले, 5 राहिले. आणि मग आता इकडून एक हातचा घेतला होता आपण, इथं 3 मधून 8 वजा होत नाही म्हणून किती मधून 1 वजा केला तर 3 राहतील. मग इथं 5 असतील, 5 मधून एक हातचा इकडे गेले, इथं राहिले 4. 4 मधून 1 वजा केला तर 3 राहतील. मग गोलाच्या जागेवर 5 आणि त्रिकोणाच्या जागेवर 4. गोलाच्या जागेवर 5 आणि त्रिकोणाच्या जागेवर 4 म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. अशा प्रकारचे वजाबाकीचे उदाहरण
आपल्याला हजाची वजाबाकी, शाब्दिक उदाहरणं किंवा इतर अशा प्रकारचे उदाहरणं आपल्याला स्कॉलरशिप परीक्षेसाठी व इतर दुसऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी विचारले जातात. याच्यासाठी आपल्याला हजाच्या बेरजेचा सराव असणं आणि पटपट गणित सोडवणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही ह्या दिलेल्या सर्व प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, याचा सराव करायचा आहे आणि मग तुम्हाला हे गणित सोडवणं अतिशय सोपं जाणार आहे आणि याचा आपल्याला त्रास होणार नाही. धन्यवाद.